हग्गय अध्याय 1 दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शलतिएल याचा पुत्र जरुब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यास हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गय संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले ते असे. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करिता, पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालिता, पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकितो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करीन असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळाची अपेक्षा केली, पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला. हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. म्हणून तुम्हामुळे आकाशाने दहीवर आवरून धरिले आहे. भूमीने आपला उपज आवरून धरिला आहे. मी देशावर अवर्षण बोलाविले आहे. पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षारसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलाविले आहे. तेव्हा शलतिएलाचा पुत्र जरुब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर याच्या वाणीस मान दिला. आपला देव परमेश्वर याने पाठविलेल्या हग्गय संदेष्ट्याची वचने मानिली आणि ते लोक परमेश्वराच्या भीतीने वर्तू लागले. मग परमेश्वराचा निरोप्या हग्गय याने परमेश्वराचा निरोप लोकास कळविला. तो म्हणाला, मी तुम्हाबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. यहुदाचा प्रांताधिकारी शलतिएल याचा पुत्र जरुब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक याचा पुत्र यहोशवा व सर्व अवशिष्ट लोक यांच्या आत्म्यास परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर
याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले. हे दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या 24व्या दिवशी घडले.